जेवत नव्हते म्हणून ते कुपोषित होते. म्हणजे मुळापर्यंत जायचं हे जे नेहमी महाराज म्हणतात ते हे असं होतं. ह्या मुळापर्यंत जाण्यासाठी हा कार्यक्रम होता. आणि दुसरं, तंबाखूचं प्रमाण प्रचंड आहे. त्याच्यामुळे तंबाखू लहानपणापासून सेवन केल्यामुळे कॅन्सर, ह्या दोन्ही गोष्टींमुळे तोंडाचं आरोग्य आणि दातांचं आरोग्य चांगलं राहायला हवं होतं. आणि म्हणूनच काकांनी सांगितलं की दाताचा प्रोजेक्ट करा. आणि आता आम्ही जिल्हा परिषदेतल्या सगळ्या शाळांमधल्या सगळ्या मुलांची तपासणी करतो. त्यांना तिथे जाऊन डेंटिस्ट तपासतात आणि तिथे जर दातात खूपच कीड दिसली तर त्यांना आपल्याच गाडीने हॉस्पिटलला आणायचं. तिथे काय सिमेंट चांदी काय भरायची असेल ती भरायची. दातांना टूथब्रश टूथपेस्ट द्यायचा. ह्याच्यावरून कुठेतरी त्यांच्या लक्षात येईल ना की आपण गुटखा आणि तंबाखू खायचा नाहीये. आणि त्याबद्दल सारखं सांगत राहायचं, जनजागृती. परत त्यांना हे सगळं केलं नाही ना हे बघायला 3 महिन्यांनी जायचं की त्यांनी काय केलंय, का दात किडलाय. अशा प्रकारे कार्यक्रम सुरू आहे. आणि आजपर्यंत 6,000च्या वर मुलं ह्या हॉस्पिटलमध्ये दाताच्या फक्त कार्यक्रमासाठी आलेली होती. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर मग आम्हाला गावागावातून खूप आमंत्रणं यायला लागली की तुम्ही आमच्याकडे या, मेळाव्याला या, आमच्या स्त्रियांना मार्गदर्शन करा, मुलांना मार्गदर्शन करा. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी सांगणं हेच होतं की आम्हाला बेड रिकामे हवेत. आम्हाला तुम्ही असे फार सिरियस कंडिशनमध्ये आमच्या दारात आलेले आवडणार नाही. वेळेत आलात तर चालेल, बाह्य रुग्ण विभागात या. आणि म्हणून आम्ही तुमच्या दारात येतोय तर तुम्ही आमच्याकडून तपासणी करून घ्या आणि आपलं आरोग्य चांगलं राखा. पण तरीही काही वेळेला पेशंट्स थोडे विचित्र वागतात. एकदा एक स्त्री बचत गटातलीच आमच्या बाई होती आणि ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी होती. म्हणून तिला आम्ही आग्रह करत होतो की तू आपल्या बचत गटातलीच आहेस तर तू आमच्याबरोबर चल, आपण हॉस्पिटलला डिलिव्हरी करू तुझी. ते काही केलं यायला तयार नाही. काय तिचं न्यूनगंड होता माहिती नाही. ती तिथून सावर्ड्याला गेली. सावर्ड्यातल्या डॉक्टरनी तिला सांगितलं की हे काय केस वेगळी आहे, ही काय आमच्याकडे होणार नाही. मग तिथून ती चिपळूणला गेली. चिपळूणलाही त्यांनी लगेच सांगितलं तुला डेरवणला जाण्याशिवाय पर्याय नाही, तू डिलिव्हरी तुझी इथे होऊ शकत नाही. तरीही ती ऐकली नाही आणि घरीच गेली. मग शेवटी काहीतरी मनधरणी करून आमच्याच इथल्या एका वॉर्डबॉयनी तिला हॉस्पिटलला आणलं. ती आणलं तेव्हा बाळाचे ठोके एकदम कमी झाले होते आणि भरपूर ब्लिडिंग होत होतं. तिला इमर्जन्सी आम्हाला ऑपरेशन थिएटरला घ्यावं लागलं आणि खूप मोठी सर्जरी तिची झाली. आणि तिच्या बाळाचा आणि तिचा पुनर्जन्म झाला. बाळणपण हा एक पुनर्जन्मच असतो. सगळं ठीक झालं तर ठीक आहे, नाहीतर काही सांगता येत नाही. सो तसा तो पुनर्जन्म झाला आणि ती बरी झाली. आणि डिस्चार्जच्या वेळी मग तिचा नवरा आला माझ्याकडे आणि म्हणाला की बघा ना, काय नॉर्मल झाली असती तर फ्री झाली असती, हो सिझर झालं. मला इतका राग आला की एवढं संस्थेने केलंय, तिला पुनर्जन्म दिलाय आणि हा माणूस असं म्हणतो की फ्री झाली असती, नॉर्मल झाली असती तर. त्यावेळी मग मी काकांना म्हटलं की हे असं कसं ही माणसं बोलतात. तेव्हा काका म्हणाले मग दिगंबरदास महाराजांनी इतके वर्ष कसं काम केलं असेल, ह्या सगळ्या अडचणींना कसं फेस केलं असेल. आणि मग त्यांनी मला विवेकानंदांच्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून दाखवला, ज्याच्यात असं लिहिलं होतं की हे जग हे तो परमेश्वर चालवतो, त्यात आपण काडीचाही बदल करू शकत नाही. पण तरी सुद्धा समाजातील दुर्बल घटकांना मदत करणं हे काम आपण करत राहायचं, कारण त्यांनी आपला नैतिक व्यायाम होतो. जग हे कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे, ते कधीही सरळ होणार नाही. पण आपल्या आत्म्याची उंची वाढावी, जसं आपल्या शरीराला व्यायाम लागतो तसं मनालाही लागतो. आणि आपली नैतिकता वाढावी ह्यासाठी ह्या दुर्बलांची सेवा केली पाहिजे. आणि खरं तर ह्या दुर्बलांनी आपल्याला अशी संधी दिली, त्यामुळे आपणच त्यांचं कृतज्ञ राहिलं पाहिजे. हा केवढा मोठा विचार आहे. आणि त्यानंतर मग हे ऐकल्यानंतर मी काहीच बोलू शकले नाही. पण तरी सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत हा समाज फारच वेगळा वागतो. एकदा एक सोमन नावाचे आजोबा ऍडमिट झाले होते आणि त्यांना छातीत दुखत होतं. जरा बऱ्या घरातले होते म्हणून मी त्यांना म्हटलं की आपण अशा अशा सगळ्या टेस्ट करूया, त्याला थोडा खर्च येईल. तर ते थोडे नाराज दिसले. म्हटलं काय झालं, खर्च करायला तुम्हाला काय प्रश्न आहे, तुम्ही एवढे श्रीमंत आहात. तर ते म्हणाले अहो माझी खूप मोठी स्टोरी आहे, सांगू का तुम्हाला. म्हटलं सांगा. तर ते म्हणाले की अहो मी ना लग्न केलं नव्हतं इतके वर्ष, मी इतका सुखी होतो आणि नंतर माझ्या शेजारी एक कुटुंब आलं, त्याच्यात एक विधवा आई, 2 मुली आणि त्यांचे जावई असे होते. तर त्यांनी काय भुरळ पाडली की त्या विधवा आईशी मी लग्न केलं आणि मी इतका आनंदी झालो की इतकी वर्षांनी माझं लग्न झालंय, मला आता 2 मुली आहेत, जावई आहेत, त्याच्यामुळे मी सगळं माझंच आहे असं समजून मी सगळं त्यांच्या नावावर करून टाकलं. आणि ते केल्या क्षणी त्यांचं माझ्याकडे वागण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आता ते मला काही मदत करणार नाही. तेव्हा विचार आला की म्हणजे एखाद्या विधवा आईचा उपयोग हा समाज कसा करू शकतो, ही समाजातल्या स्त्रीची आज अवस्था आहे. हे त्यात महाराजांना दाखवून द्यायचं होतं.
दुसरी एकदा अशीच गावातली एक नवीन लग्न झालेली स्त्री आली होती आणि ती विष प्यायली होती. खूप सिरियस होती. 8 दिवस तिला आम्हाला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं आणि मग बरेच प्रयत्न केल्यानंतर ती बरी झाली, पूर्ण बरी झाली आणि ती घरी गेली. 8 दिवसानंतर ती भेटायला आली, ती आणि तिचा भाऊ. थोडीशी रागातच होती. मी म्हटलं साधारणपणे कसं डॉक्टरकडे आलं, बरं झालंय म्हटल्यावर डॉक्टरची पण मान ताट होते ना, कॉलर ताट, की बरी झाली. तर ही उलटच म्हणायला लागली की तुम्ही कशाला बरं केलं वगैरे. तर मला काही कळे ना की ही असं का बोलते. त्यानंतर तिचा भाऊ म्हणाला की अहो काय झालं, आम्ही जेव्हा बरं झाल्यानंतर हिला परत सासरी घेऊन गेलो तेव्हा सासरचं जे गाव आहे त्यांनी असं सांगितलं की ही नवीन लग्न झालेली दुसऱ्या गावची मुलगी आहे, ही आल्या आल्याच जर विष पिते तर आता आम्हाला गावात मीटिंग घ्यावी लागेल सगळ्या सरपंचांची वगैरे आणि मग ठरवावं लागेल की हिला आम्ही आमच्या गावात घ्यायचं की नाही. आणि तिच्या विष पिण्याचं कारण तिचा दारुडा नवरा तिला दारू पिऊन मारत होता हे कारण होतं. म्हणजे ही स्त्रीची आज गावात परिस्थिती आहे आणि अशा स्त्रियांना मग सक्षम करायला पाहिजे. म्हणून मग काका म्हणाले की आता तिला सगळ्या तिचे जे हे आहेत काय म्हणतात रूप, आई आहे, पत्नी आहे, आजी आहे, त्या सगळ्या लेव्हलला तिला आपल्याला मदत करायला हवी. आणि म्हणून मग बचत गटाची स्थापना झाली. त्या बचत गटाच्या स्थापना करताना सुद्धा काकांसमोर एक ठोस चित्र होतं की ती स्त्री कशी असणार आहे. आणि आज 226च्या वर बचत गट आहेत. हे बचत गट अशा करतायत की तिला घरात किंमत नाहीये, ती पैसा कमवत नाही, त्यामुळे तिला घरात आदराचं स्थान नाहीये. आणि म्हणून 226च्या वर हे बचत गट चालू केले. आणि ती स्त्री कशी आहे तर तिचं आरोग्य उत्तम आहे, ती घरात मुलांवर चांगले संस्कार करते, तिच्या घरात टॉयलेट आहे, जर ते अगदी बांधलेलं नसेल तरी जसं आम्ही दाखवलंय तसं टॉयलेट ती बांधते, तिचं घर आणि परिसर स्वच्छ आहे, ती घरात पाण्याचा आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर अतिशय जपून करते. आणि ती जर एसटीत बसली आणि फळं खात असेल तर फळाची सालं खिडकीतून खाली टाकत नाही. अशी स्त्री महाराजांना अपेक्षित आहे आणि ती ह्या बचत गटातून आज निर्माण होते. आणि आज 10,000च्या वर स्त्रिया आपल्या बचत गटात आहेत आणि ह्या अशा स्त्रिया निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. आणि सक्षम स्त्री म्हणजे कशी पाहिजे तर एकदा एक डोंगराळ भाग आहे एकदम धामापूर म्हणून, तिथली एक बाई मला नेहमी भेटायला येते. 8-10 वर्ष एकदम काळीशी बारीक बाई आहे. तर ती नेहमी भेटायला येते तशी एकदा ती मला भेटायला आली आणि तिच्या आईला घेऊन आली होती तपासायला. तर मी म्हटलं की अहो तुम्ही एवढं येता, आम्हाला जरा किशोरवयीन मुलींना जरा ट्रेनिंग द्यायचंय, तर गावातल्या तुम्ही मुली आणा तुमच्या नात्यातल्या कोण असतील ज्या शाळेत जात नाहीत त्या, म्हणजे तुम्ही कसं आता येऊन येऊन तुम्हाला सगळं माहिती झालं ना की कसं काय सोयी असतात, तर त्यांनाही माहिती होतील, म्हणजे तेवढंच त्यांचं अपग्रेडेशन होईल. तर ती म्हणाली तुम्हाला एक मी गंमत सांगू, मी एकदा चिपळूणला गेले होते आणि मी बाजारहाट करायला गेले आणि मला एक फोन आला आमच्याच गावकऱ्याचा की जरा लवकर या, माझ्या बायकोला मी एका डॉक्टरांकडे आणलंय, तिचं डोकं दुखतंय म्हणून. तर मग मी लगेच त्या डॉक्टरांकडे गेले आणि तिचं डोकं दुखत होतं आणि त्या डॉक्टर होत्या स्त्रीरोगतज्ञ. म्हणून मी त्या डॉक्टरांना म्हटलं हे बघा डॉक्टर, तुम्ही आहात गायनेकॉलॉजिस्ट, हिचं दुखतंय डोकं, त्यामुळे हिला उद्या सिटी स्कॅन लागेल का EEG लागेल का मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट लागेल हे तुम्हाला कसं कळणार. असं म्हटल्यानंतर त्या डॉक्टरीन बाई एकदम चकित झाल्या आणि तिने सगळ्या हॉस्पिटलमधल्या स्टाफला बोलवून घेतलं आणि म्हणाले की हे बघा ही बाई एवढी खेडेगावातनं आलेली डोंगराळ आणि किती माहिती आहे बघा हिला की ही सगळं असं मला सांगते EEG लागेल वगैरे. तर तेव्हा ती बाई म्हणाली की हे ज्ञान मला वालावलकर हॉस्पिटलमुळे मिळालेलं आहे. आणि हे सांगताना म्हणजे मला सुद्धा सांगताना तिला एवढा अभिमान वाटत होता. याचा अर्थ काय की हा प्रभाव सामान्य माणसांच्या लोकांच्या जीवनावर ह्या हॉस्पिटलमुळे झालेला आहे. नुसतं जसं नाही की पेशंट आले आणि बरे झाले, सो इतक्या बारीक सारीक गोष्टींमुळे सुद्धा या लोकांवर ह्या हॉस्पिटलमध्ये प्रभाव होऊन ही स्त्री सक्षम म्हणू शकतो. कारण आज कित्येक मोठ्या मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या लोकांना सुद्धा कळत नाही आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय आणि योग्य डॉक्टर कोणता आहे हे ते सुद्धा सिलेक्ट करू शकत नाही. पण ह्या स्त्रीने ते करून दाखवलं आणि हा परिणाम केवळ वालावलकर हॉस्पिटलमुळे आहे. आणि म्हणून काय होतं की प्रत्येक वेळा गावामध्ये काही हळदी कुंकू असेल, काही जत्रा असेल, मकर संक्रांत असेल, पहिलं आमंत्रण हे कोणाला असेल तर वालावलकर हॉस्पिटलला असतं. आणि त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की कोणीतरी ह्या हॉस्पिटलमधलं ह्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही करतो. ह्याचं कारण ह्या महाराजांच्या हॉस्पिटलने त्यांच्या सुखदुःखात ते हॉस्पिटल समरस झालेलं आहे. नुसतं ट्रीटमेंट पार्ट नाहीये, तर त्यांच्या घरातलंच एक हितचिंतक म्हणून ते हॉस्पिटल काम करतं.
आणि सगळ्या म्हणजे दुःखात तर आम्ही समरस आहोतच, कारण आम्ही पेशंट तपासतो, पण त्यांच्या सुखात सुद्धा हे हॉस्पिटल समरस झालेलं आहे आणि हॉस्पिटलकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा असा आहे. हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉक्टर म्हणून आपण केव्हापासून काम पाहत आहे आणि डॉक्टर म्हणून हॉस्पिटल चालवताना व्यवस्थापनाच्याकडून आपल्या काही अपेक्षा असतात. अद्ययावत मशिनरी, नवीन तंत्रज्ञान, औषधं, प्रशिक्षित मनुष्यबळ मिळावं, नव्या योजना ज्या आपल्या असतील त्याला पाठबळ मिळावं. तर या सर्वांमध्ये व्यवस्थापनाकडून आपणाला पाठबळ कसं मिळतं, सहकार्य कसं मिळतं? ऍडमिनिस्ट्रेशन करताना जी काही मशिनरी लागते ती आमच्या तोंडातून शब्द बाहेर पडायच्या आत विकास साहेबांनी आणि काका महाराजांनी आणून दिली. पण त्या मशिनरी बरोबर संस्थेचा उद्देश जाणून काम करणारी माणसं मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि ती मिळताना अडचणी येऊ नयेत म्हणून पहिलं काकांनी काय केलं तर सगळ्यांना राहायला जागा. त्यामुळे जो कोणी स्टाफ आहे तो सगळा तिथे पूर्णपणे राहतो. सगळे डॉक्टर्स फुल टायमर, की त्यांना बाकी काही व्यवधानं नाही आहेत की माझी इथे प्रॅक्टिस आहे मग इथून मला 4 आणखीन पैसे मिळतील, इथे कट मिळतील, असं काही नाही. सो पहिलं फुल टायमर डॉक्टर. दुसरं 24 तास लाईट आणि 24 तास पाणी. मला वाटतं भारतातलं डेरवण हे एकमेव गाव असेल की जिथे 24 तास लाईट आणि पाणी आहे. इतकंच नाही तर गॅस, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार, ह्या कुठल्याही गोष्टीसाठी आम्हाला कुठेही जावं लागत नाही. सगळं दारात आहे. आणि एवढंच नाही की मुलं सांभाळायला बाई जरी लागली ती सुद्धा संस्था शोधून देते. म्हणजे ते इतक्या सगळ्या विवंचना दूर केल्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही आहे मॅक्झिमम ते तुम्ही पेशंट केअरमध्ये द्या, हाच काकांचा उद्देश आहे. आणि त्यामुळे बऱ्यापैकी तो उद्देश सफल होतो आणि काम करताना अतिशय रिलॅक्सली तिथे काम करता येतं. पण तरी सुद्धा काही वेळेला असं होतं की काही माणसं तेवढ्या प्रमाणात काम करू शकत नाही. त्याला सुद्धा काकांकडे उत्तर आहे की ते नेहमी सांगतात की 100रातली 2च माणसं काम करणारी असतात. तेव्हा त्या 100रातले सुद्धा 98 लोकांमध्ये जे गुण आहेत ते ओळखायचे आणि तेवढंच काम त्याला द्यायचं आहे. युजली आम्ही काय करतो, ज्याला येत नाही तेच द्यायचं आणि मग ओरडत बसायचं. सो त्यांच्यातले गुण ओळखून तेवढं काम त्याला दिलं तर ते चांगल्या प्रकारे होतं आणि उरलेलं सगळं काम जी 2 माणसं करणारी आहेत त्यांच्याकडूनच करून घ्यायचं आहे. सो ही एक मोठी शिकवण काकांनी दिली. त्याच्याबरोबर हे सगळं खरं तर हा जो विभाग आहे सामाजिक आरोग्य विभाग हा 2099 सालापासून सुरू झाला. पण हे सगळं आयसीयू आणि पेशंट्स आणि हे मला सगळ्या ह्याचा आवाका येईपर्यंत मला खूप वेळ लागला. त्यामुळे एकदा काका म्हणाले की आता तुम्ही 10-15 वर्ष एवढे पेशंट्स बघितले तर आता तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्याहून काही वेगळा पेशंट येईल आणि तुम्ही काहीतरी वेगळी ट्रीटमेंट द्याल? मला तरी आता असं वाटत नाही की ह्याहून काही वेगळा येईल पेशंट. त्यामुळे आता तुम्ही थोडंसं लक्ष या प्रिव्हेंटिव्ह कार्यक्रमांकडे द्या आणि ते कार्यक्रम कसे फोफावतील हे तुम्ही बघा. हे त्यांनीच सजेस्ट केलं आणि ते मला पूर्णपणे पटलं. कारण ते म्हणाले की तुम्ही 1 to 1 ट्रीटमेंट देत गेलात तर जेवढं काही करू शकणार नाही. त्यापेक्षा जर प्रतिबंधनात्मक उपाय केलेत तर हजारो लोकांचा जीव वाचेल आणि इनफॅक्ट त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये येण्यापासून वाचवू शकाल. आणि त्यामुळे तुम्ही हे सगळे कार्यक्रम आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. हे सुद्धा न रागावता त्यांनी मला सांगितलं. एखादं असं तर केवढे रागावले असते की लक्ष दिलं नाही. आणि त्यानंतर मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही खूप जोरात हे सगळे कार्यक्रम सुरू केले. खरं तर ह्या कार्यक्रमामागचा किंवा हॉस्पिटल मागचा उद्देश काय आहे हे आम्ही 97 सालीच त्यांना विचारलं होतं. तेव्हा काका म्हणाले होते की हॉस्पिटलचं तुम्ही मासिक काढा. त्याला नाव पण त्यांनी अपलिफ्ट असं दिलं होतं. आणि तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही एक लेख हॉस्पिटलसाठी द्याल का, म्हणजे काय त्याचा उद्देश आहे. तेव्हा काकांनी एक लेख आम्हाला दिला होता की ह्या हॉस्पिटल इथे काढण्यामागे उद्देश काय. आणि त्या लेखामध्ये असं लिहिलेलं होतं की आपलं हे राज्य आहे किंवा भारत आहे हा निधर्मी देश आहे, पण तरी सुद्धा धर्मसंस्कार हे माणसाच्या शाश्वत जीवनाला आणि शारीरिक आणि मानसिक उन्नतीला फार आवश्यक आहे. जरी शासन म्हटलं तरी शासनामध्ये माणसंच काम करणार आहेत आणि ती माणसं जर चारित्र्यवान नसतील तर मग आत्ता जसा भ्रष्टाचार, अनिती, सगळीकडे बजबजपुरी आहे, अन्याय आहे, असुरक्षितता आहे तशी होणार आहे. आणि तसाच हा भारतीय समाज आता सगळा गांगरून गेलेला आहे, अतिशय लाचार झालेला आहे, बावरून गेलेला आहे, एकदम ध्येयशून्य झालेला आहे. आणि ह्या समाजाला धड खायला अन्न नाहीये, नेसायला वस्त्र नाहीये, राहायला घर नाहीये आणि रोग निवारण करण्यासाठी चांगली वैद्यकीय सेवा नाहीये. ह्या सगळ्याचाच विचार करून ह्या समाजाला अशा प्रकारे आत्मोन्नती करण्यासाठी तो व्यावहारिक दृष्ट्या थोडा तरी सुखी राहायला पाहिजे.
व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे त्याला अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे. आणि म्हणून श्री सीताराम बुवा वालावलकर ट्रस्ट आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट हे प्रयत्नशील आहेत. आणि त्यांनी रेशनपेक्षा स्वस्त दरात धान्य, प्यायला पाणी, वेळ पडली तर टँकरनी पाणी, मोफत अन्न, घराला कौलं, शिक्षणासाठी शाळा, नंतर मुलांसाठी पुस्तकं, वह्या, कॉम्प्युटर्स, मागेल त्याला काम आणि बालवाड्यांसाठी खेळणी हे सगळं पुरवलंय. आणि आता भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय आणि रोगनिदान केंद्र हे अशा प्रकारचे प्रकल्प राबवत आहेत. म्हणजे हा त्यांचा उद्देश होता आणि त्या मार्गावर हळूहळू आता ही आमची गाडी लागलेली आहे. तरी सुद्धा इथे काम करताना शहरी जीवन आणि ह्याच्यात खूप फरक असतो. इथे अंधश्रद्धा खूप आहेत. काही झालं की पहिलं मांत्रिक, मग पुढे काय ते सगळं होतं त्यांचं. तर एकदा अशीच एक 20 वर्षाची मुलगी आली होती. तिला व्हायरल एन्केफेलायटिस झाला होता, ताप भरपूर होता आणि सतत फिट्स येत होत्या. काही केल्या फिट्स थांबत नव्हत्या. तिला व्हेंटिलेटर लावला, सगळं झालं आणि मग आम्हाला कळलं की ही काही बरी होणार नाही. मग त्यांची कुडबुड सुरू झाली की आम्ही मांत्रिकाला बोलवू का. म्हटलं जाऊ दे, बोलवा, उगीच असं व्हायला नको. ती उद्या गेली बिली तर आपल्यावर येईल की मांत्रिक आला नव्हता म्हणून असं झालं. म्हणून त्या मांत्रिकाला त्यांनी बोलवलं. मग त्यांनी पण काहीतरी अंगारे वगैरे लावले, पण ती काही बरी झाली नाही आणि मग ती मृत्युमुखी पडली. मग तिला आम्ही डेथ सर्टिफिकेट दिलं आणि डेड बॉडी तिची देऊन टाकली. त्यानंतर 3 दिवसांनी मला काकांचा फोन आला की अहो, पेपरात एक बातमी आली आहे की एका तरुण मुलीचा मृतदेह वालावलकर हॉस्पिटलमधून घरी नेल्यानंतर एका मांत्रिकाने 3 दिवस तिला घरात ठेवली होती की हिला मी मंत्र टाकून जिवंत करणार आहे. आणि 3 दिवसानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की आता ही मुलगी मेली आहे. ती खूप गरीब असल्यामुळे त्यावेळी आम्ही तिच्याकडून बिल घेतलं नव्हतं आणि त्या मांत्रिकाला त्यांनी 25,000 रुपये फी दिली होती. आता म्हणजे काय आम्हालाच कळेना की हा काय प्रकार आहे. ती ऍडमिट असताना इतर पेशंट पण म्हणायला लागले की आमच्या पण पेशंटला मांत्रिकाचं कन्सल्टेशन देऊया का, अशी वेळ आली होती. तेव्हा मग परत काका म्हणाले की हेच सगळं दिगंबरदास महाराजांनी गेली अनेक वर्ष फेस केलेलं आहे. आणि त्यांनी मग मला एक पुस्तक वाचायला दिलं. ते होतं डॉक्टर आयडा स्कडर यांचं. त्या एक अमेरिकेहून आलेल्या डॉक्टर होत्या. 150 वर्षापूर्वी त्या अमेरिकेहून आल्या आणि चेन्नईजवळ वेल्लोर नावाचं एक गाव आहे, तिथे त्यांनी शून्यातून जग निर्माण केलं. जग म्हणजे हॉस्पिटल आणि त्याच्याशी रिलेटेड प्रोजेक्ट्स निर्माण केले. आणि आज भारतातली ती पहिली संस्था आहे जिथे पहिलं मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज सुरू झालं. आणि त्या पुस्तकात एक वाक्य लिहिलं होतं, भ्रामक समजुती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना बळी पडणाऱ्या लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे. दोष त्यांचा आहे ज्यांना उपाय माहिती आहेत पण ते अंमलात आणण्यासाठी दक्ष नाहीत त्यांचा. म्हणजे ऑफकोर्स तो आमचा दोष होता कारण आम्हाला उपाय माहिती होते. सो काका म्हणाले हे वाक्य आता तुम्ही सगळीकडे लावून ठेवा बाहेर ओपीडीत म्हणजे लक्षात राहील. सो तसंच आम्ही ते वाक्य सतत आम्हाला एक गाईडलाईन म्हणून ते आम्ही लावून ठेवलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला असे पेशंट्स आले की होतो. त्यानंतर ते नेहमी म्हणतात की भीड भिकेची बहीण. आता मी तर लहानपणापासून एक उत्तर कधी दिलेलं नाही, एक बक्षीस मिळालेलं नाही, कधी नंबर आलेला नाही आणि हे सगळं करायचं म्हणजे मला खूप असं म्हणजे टेन्शन यायचं. मी असे पुढे पुढे वगैरे जायची नाही. तेव्हा मग काका म्हणाले की असं नाही, कोणी आलं की आपण फॉलो करायचं, त्यांच्याशी बोलायचं. कारण जर तुम्ही असं वागलात भिडस्तानी तर तुम्हाला भीक लागली म्हणूनच समजा. सो आपल्याला जर संस्था पुढे आणायची आणि आपलं काम करून घ्यायचं आहे तर हा भिडस्तपणा कमी झाला पाहिजे आणि तो ह्या मार्गदर्शनामुळे कमी झाला. त्याच्यानंतर एक प्रसंग असा घडला की मी जे मगाशी आयडा स्कडर म्हणून म्हटलं त्या कॉलेजमधून एक डॉक्टर आले होते. आम्ही DND म्हणजे हे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतात त्याच्यासाठी आम्ही अप्लाय केलं होतं आणि ते डॉक्टर दिलीप मथाई हे तिथे इन्स्पेक्शनला आले होते की ह्यांना कोर्स देणं योग्य आहे की नाही हे बघावं. आणि त्यांनी सगळं हॉस्पिटल आणि हे सगळे प्रोजेक्ट्स आणि हे सगळं बघितलं आणि ते त्या प्रसिद्ध CMC वेल्लोर हॉस्पिटलचे होते. आणि त्यानंतर ते थक्क झाले आणि ते मला म्हणाले की मी भारतात आजपर्यंत जवळजवळ सगळ्या हॉस्पिटल्सना फिरलोय, गावातली खेडेगावातली, पण वालावलकर हॉस्पिटल हे नंबर 1 हॉस्पिटल आहे. साधारणपणे ही एवढी मोठी लोक जेव्हा अशी वाक्य बोलतात तेव्हा त्यात खूप खरेपणा असतो. कारण त्यांनी लगेच मला सांगितलं की पुढच्या महिन्यात आमच्या इथे कॉन्फरन्स आहे आणि तुमच्या हॉस्पिटलचं प्रेझेंटेशन द्यायला तुम्ही तिथे या. आणि तसं मी गेले. त्या कॉन्फरन्सला 15-20 वर्ष
15-20 हॉस्पिटल झाली होती आणि ती सगळी हॉस्पिटल 100-150 वर्ष जुनी ख्रिश्चन मिशनऱ्यांची हॉस्पिटल होती, जी हे सामाजिक काम करत होती. म्हणजे आरोग्यवरम म्हणून हॉस्पिटल होतं, ते डॉक्टर फ्रीमन रायसेलम इथे होतं. त्यानंतर जनस्वास्थ्य हॉस्पिटल हे बिलासपूर छत्तीसगड इथलं होतं. त्यानंतर ख्रिश्चन फेलोशिप हॉस्पिटल, कुप्पम हॉस्पिटल हे चित्तोड डिस्ट्रिक्टमधलं हॉस्पिटल होतं. रॉक्सॉल, डंकन हे नेपाळ बॉर्डरवर एक हॉस्पिटल आहे बिहारमध्ये, ते हॉस्पिटल होतं. शिलाँगला एक हॉस्पिटल होतं. आता ही सगळी जी हॉस्पिटल्स होती ती ख्रिश्चन मिशनऱ्यांची हॉस्पिटल होती आणि गेली 150 वर्ष ती हे काम करत होती ह्या सामाजिक ह्याच्या खाली. आणि त्या सगळ्या हॉस्पिटल्सनी प्रेझेंटेशन्स दिली. तोपर्यंत तिथे आपल्याला कोणी ओळखत नव्हतं, ठीक आहे आले तसे. त्यानंतर जेव्हा आपल्या हॉस्पिटलचं प्रेझेंटेशन झालं त्यानंतर प्रत्येक माणसाने मला विचारलं, हू इज दिस विठ्ठलराव जोशी आणि वेअर इज दिस हॉस्पिटल आणि काय तुम्ही एक्झॅक्टली करता. म्हणजे याचाच अर्थ काय की 150 वर्ष काम करूनही जी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या बरोबरीने डॉक्टर मथईंना असं वाटलं की हे 15 वर्ष जुनं हॉस्पिटल आहे, ह्यांनाही अपॉर्च्युनिटी द्यावी आणि ह्यांचं कामही लोकांपर्यंत पोचावं. आणि म्हणूनच त्यांनी मला तिथे बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे तो हेतू साध्य झाला. आणि हे दिगंबरदास महाराजांचं नाव आणि हॉस्पिटलची कीर्ती ही त्या सगळ्या लोकांपर्यंत पोचली आणि त्यांच्या तोंडून शब्द आला की दिस इज दी ओनली हिंदू मिशन हॉस्पिटल. आणि त्याचा फायदा असा झाला की ते स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट होते. म्हणजे MD मेडिसिन तर होतेच, पण मायक्रोबायोलॉजी हा त्यांचा रिसर्च प्रोजेक्ट होता आणि त्याच्यामुळे इन्फेक्शियस डिझीज म्हणजे हे जे मी मगाशी म्हटलं साथीचे आजार वगैरे ते डायग्नोज करायला खूप मोठी यंत्रणा लागते, ती आमच्याकडे नव्हती. आणि मग ते म्हणाले की आपण एक प्रोजेक्ट तुमच्या टायअपमध्ये करू आणि हे सगळ्या ज्या साथी आहेत त्या कुठल्या आजाराने आहेत हे शोधून काढू. आणि त्यासाठी संस्थेने 35 ते 40 लाख रुपये खर्च करून हा मायक्रोबायोलॉजी सेटअप केलेला आहे. त्याच्यातून डायरेक्टली गेन असे हॉस्पिटलला काहीही मिळणार नाहीये. गेन हाच होणार आहे की लोकांचा जीव वाचणार आहे. आर्थिकदृष्ट्या याच्यात हॉस्पिटलला काही फायदा नाही, पण लवकर निदान झाल्यामुळे साथ कळणार आहे आणि साथ येण्याआधीच आपण त्यांच्यावर उपचार करणार आहोत. तिथेच गेल्यानंतर त्यांनी माझी एका डॉक्टरांशी ओळख करून दिली. ते होते डॉक्टर डेव्हिड वॉरेल. हे लंडनमधले डॉक्टर होते आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते ट्रॉपिकल मेडिसिनचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. त्यांना मी इन्व्हाइट केलं की तुम्ही या हॉस्पिटलला. तर ही ब्रिटिशर्स खूप हुशार असतात, त्यांना काय चांगलं काय वाईट लगेच कळतं. ते लगेच म्हणाले मी येईन. दुसऱ्या दिवशी त्यांची मला मेल आली की मी ह्या तारखेला येतोय. तसे ते आले, त्यांना सगळं दाखवलं. त्यांचा विषय होता सर्पदंश आणि विंचूदंश. ते सगळ्या आपल्या इथल्या केसेस दाखवल्या. त्यांच्याकडून खूप काही मला शिकता आलं. आणि आता असं झालंय की साप चावला की मी पेशंट बघितला की त्या सापाचा फोटो आणि पेशंटची सगळी माहिती मी त्यांना ईमेलवर कळवते आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांचं उत्तर येतं मला की असं असं कर, असं असं ही ट्रीटमेंट दे. म्हणजे जरी आम्ही शहरापासून लांब बसलो तरी जग आम्हाला खूप जवळ आले. आणि त्याच्यामुळे जागतिक कीर्तीच्या लोकांकडून आम्हाला इथे गावातल्या लोकांना ट्रीटमेंट देता येते. बऱ्याच लोकांना असं वाटतंय मुंबईपेक्षा काय इथे चाललेलं आहे, पण ते ट्रीटमेंट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला बरोबर माहिती आहे की आम्ही जगाच्या किती जवळ आलेलो आहोत. आणि हे सुद्धा मला त्या डॉक्टर डेव्हिड वॉरेलकडून बघता आलं. त्यानंतर एकदा असं झालं की मला फोन आला सिव्हिल सर्जनचा की आपले महाराष्ट्राचे हेल्थ सेक्रेटरी आलेले आहेत, तर तुम्ही त्यांना भेटायला लगेच या चिपळूणला. तर मी लगेच बुके घेऊन त्यांना भेटायला गेले. तिथे ऑलरेडीच DHO, कलेक्टर, सिव्हिल सर्जन, CEO सगळे येऊन बसलेले होते. गेल्या गेल्याच ते म्हणाले की वेलकम, मी तुमच्या हॉस्पिटलचं नाव सगळ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे, तर थोडक्यात मला तुम्ही माहिती द्या हॉस्पिटलची. मी त्यांना काय प्रोजेक्ट्स आहेत सगळे 2 मिनिटात सांगितले. त्यानंतर ते उठले. ते म्हणाले मला जास्त वेळ नाहीये, पण हा माझा नंबर आहे, मी तुम्हालाच देतो, दुसऱ्या कोणाला त्यांनी तो नंबर दिला नाही. आणि तुम्ही मंत्रालयात मला भेटायला या, तुमचं काही अडलेलं काम आहे ते मी करेन, कधी येत आहे. तर मी विकास साहेबांशी वगैरे बोलले नव्हते, त्यामुळे मी म्हटलं मी कळवते तुम्हाला, पण सोमवारी येऊ आम्ही. आणि मग त्यांनी नंबर वगैरे दिला आणि मग ते गेले. त्यानंतर मग मी साहेबांना फोन केला की म्हटलं असं असं आलेलं आहे आणि आपलं जे जीवनदायीचं काम अडलंय. तर साहेब म्हणाले ते आपण घेऊन त्यांच्याकडे जाऊ. आणि सोमवारी 2 वाजताची अपॉइंटमेंट ठरली होती. मी काही गेले नाही कारण मला पेशंट सोडून जाता येणार नव्हतं, त्यामुळे विकास साहेब आणि गोडबोले यांना जाण्याचं ठरलं. 1:45 वाजता मला त्यांचा परत फोन आला हेल्थ सेक्रेटरींचा की हो तुमचं काय आयडेंटिफिकेशन वगैरे तुम्ही अजून आला नाही, कुठल्या गेटनी येणार आहात. तर मी म्हटलं की मी येणार नाहीये, पण आमचे ट्रस्टी आहेत ते येतील. आणि मी त्यांची नावं वगैरे दिली. आत गेल्यानंतर विकास साहेब
तिथे त्यांनी सगळ्या रिलेटेड हेल्थ रिलेटेड जे ऑफिसर्स होते त्या सगळ्यांना बोलवलेलं होतं आणि अनेक विषयांवर त्यांनी विकास साहेबांशी चर्चा केली आणि हॉस्पिटलतर्फे आपण लोकांपर्यंत कोणते कोणते प्रोजेक्ट्स राबवू ह्या सगळ्याची माहिती त्या हेल्थ सेक्रेटरीने साहेबांनी दिली आणि ते सगळं मग त्यांची चर्चा झाली आणि मीटिंग झाली. त्यानंतर 8 दिवसांनी आता आम्ही ज्या ऍप्लिकेशनसाठी हे केलं होतं ती जीवनदायी योजना म्हणजे कॅन्सर पेशंटना मोफत ट्रीटमेंट मिळावी. जे बिलो पॉवर्टी लाईन पेशंट असतात, गरीब असतात, त्यांना लाखो रुपयाची ट्रीटमेंट परवडत नाही आणि त्यांना सरकारतर्फे फंड्स मिळतात जीवनदायी योजनेचे आणि ते आपल्या हॉस्पिटलला सँक्शन व्हावं ह्यासाठी आम्ही ऍप्लिकेशन केलेलं होतं. गेली 10 वर्ष आम्ही त्याच्यासाठी झगडत होतो आणि ही मीटिंग झाल्यानंतर 8 दिवसांनी मला त्या हेल्थ सेक्रेटरींचा SMS आला की युअर जीवनदायी स्कीम इज थ्रू आणि युअर हॉस्पिटल इज एम्पॅनल्ड अंडर जीवनदायी स्कीम. म्हणजे हा एक चमत्कारच आहे. तेव्हा काका म्हणाले की कलियुगात जो देव भेटतो ना तो असा मनुष्य रूपात भेटतो आणि संकटही तेच निर्माण करतात आणि वेळ आली की त्याला उपाय शोधण्यासाठी माणसंही ते स्वतःच समोर उभं करत असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेशनमधले अनुभव होते. त्यात आणखीन एक अनुभव म्हणजे नेहमी ते म्हणायचे की नर्सेसना आपण बॉन्ड वगैरे काही ठेवायचा नाहीये, इथून पास झाल्यावर त्यांना जिथे जायचंय जाऊ दे. म्हणजे त्यांना पंख आपण दिलेले आहेत, उडण्याची शक्ती दिलेली आहे, त्यांनी त्यांच्या मनाने उडावं ह्यासाठीच आहे आणि म्हणून हे बॉन्ड वगैरे ह्याच्यावर काकांचा अजिबात विश्वास नाहीये. नोटीस पिरियडवर विश्वास नाहीये, कारण एकदा नोटीस दिली की माणसाचं तिथे जर काम करायला मन नसेल तर ते काम चांगलं होत नाही आणि त्यामुळे त्यांनी लगेच ड्युटीमधून रिलीव्ह व्हावं हा सुद्धा एक मोठा विचार आहे आणि तशा प्रकारे आम्ही इथे तो पार पाडतो. दुसरं एक शिकवण म्हणजे सशाच्या शिकारीला जाताना वाघाची शिकार करायची अशा तयारीने जायचं. हे तर मला काही वेगळं सांगायला नको, कारण मंदिरात सगळीकडे अशीच अरेंजमेंट असते की एक फळी बिघडली तर दुसरी, त्याच्यापुढे तिसरी, असंच हॉस्पिटलमध्ये तुम्ही करा अशा दृष्टीने त्यांचं मार्गदर्शन असतं. त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे इथे फॉरेनर्स येणं फार गरजेचं आहे, कारण महाराजांनीच सांगून ठेवलेलं आहे की या गोऱ्या कातडीच्या लोकांकडून जोपर्यंत तुम्हाला नावाजलं जात नाही, ती माणसं जोपर्यंत म्हणत नाही यांचं बरोबर आहे, तोपर्यंत भारतातली लोक तुम्हाला काही वेटेज देणार नाहीत. त्यामुळे ती येणं गरजेचंच आहे आणि ती येतात आणि ती आल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून बऱ्याच काही गोष्टी शिकता येतात, ज्याच्यामध्ये त्यांच्यातला परफेक्टनेस, वेळेतली पंक्च्युअलिटी, कामाबद्दलची त्यांची अटॅचमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतात आणि त्यामुळेच गेली 7 वर्ष सातत्याने न्यूकासल इंग्लंडमधली टीम येते, रोझालिंड फ्रँकलिन युनिव्हर्सिटीतून मुलं शिकायला येतात, नंतर स्पेनमधून बार्सिलोना युनिव्हर्सिटीतून येतात आणि जेव्हा इथे येऊन दरवणला जेव्हा लोकांना ती नावाजतात तेव्हा आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफला सुद्धा हुरूप येतो ह्या लोकांकडून जेव्हा त्यांचं इव्हॅल्युएशन होतं. त्यानंतर एक असा अनुभव होता की एक नवीनच रुजू झालेला क्लार्क होता, नुकताच पास झाला होता तो 10वी आणि त्याची काहीतरी कामात चूक झाली. मी पण नवीन, मला खूप राग आला. मी म्हटलं चल तू आता काय येऊ नको, तू घरी जा आता, आणि मी रागावून त्याला घरी पाठवून दिलं. त्यानंतर 15 दिवसांनी काका डेरवणला आले आणि ते म्हणाले की तुम्ही त्यांना घरी पाठवलंय पण मी त्याला परत बोलवलंय, कारण त्याची विधवा आई आहे आणि त्या आईचं आणि त्याच्या घरच्यांचं पोट हे त्याच्या नोकरीवर आहे, त्याच्यामुळे आपण असं करू शकत नाही, त्याला आपल्याला परत कामावर घ्यायला पाहिजे. तुम्ही त्याला समजवा काय त्याची चूक झाली असेल ती आणि त्याला परत कामावर घ्या. त्यानंतर अशीच एकदा मी राऊंडला गेले होते सकाळी आणि एक मृत्यूशय्येवर पडलेली कॅन्सरची बाई होती. आम्हाला माहिती होतं, तिलाही माहिती होतं की दुसऱ्या दिवशी आपला मृत्यू आहे आणि ती एकदम रडत होती आणि ती मला म्हणाली की इकडे या, ही जी वॉर्ड आहे ना तिला मी रात्रभर सांगते की माझं हे ब्लँकेट ओलं आहे, तू मला दुसरं ब्लँकेट दे, पण तिने बदलून दिलेलं नाही आणि रात्रभर मी अशी विभळते या ओल्या ब्लँकेटमध्ये, तर तुम्ही हिला काहीतरी करा, मी तर मरणार आहे मला माहिती आहे पण तुम्ही हिला काहीतरी करा. त्यावेळी मला तिचा खूपच राग आला आणि मी तिला सांगितलं की तू इथे थांबूच नकोस, तू जर अशी वागत असशील तर तू काही पेशंट केअर द्यायला तू नाहीच. हा नर्सिंग हा जो जॉब आहे तो खरा स्त्रियांनी करावा, कारण तू नर्स हा त्यांच्यात गुण आहे तो उपयोगी पडतो, पण तू तशातली नाहीस, त्याच्यामुळे तू घरी जा, तू अजिबात तोंड दाखवू नकोस मला. त्यानंतर ती 2-4 वेळा मला भेटायला आली पण मी दुर्लक्षच केलं, कारण म्हटलं भेटली तर हिला परत घ्यावं लागेल. त्यानंतर परत 15 दिवसांनी काका आले आणि ते म्हणाले की तुम्ही तिला काढून टाकलं हा निर्णय योग्यच घेतलात, पण तिला मी मंदिरात आपली जी पुस्तकं विकतो तिथे नोकरीला दिलेली आहे. ह्याचं कारण असं आहे की आपण जर तिला नोकरी दिली नाही तर ती तरुण आहे,
आणि ती आपल्याकडे राहिली नाही तर ती वाममार्गाला लागेल. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की शिक्षा देताना सुद्धा कुठल्याही MBA स्कूलमध्ये सुद्धा शिकवलं जाणार नाही असं हे शिक्षण आहे की नुसतंच शिक्षा देणारा नाही तर घेणाऱ्यावरही काय परिणाम होईल आणि त्याचा समाजावर काय परिणाम होईल इतका दूरवर विचार करून त्यांनी हे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे कुठल्याही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्कूलमध्ये शिकवलं जाणार नाही असं ट्रेनिंग इथे महाराजांकडून सतत मिळत असतं. एक थोडा तुम्हाला आधी कल्पना न देता एक प्रश्न विचारतोय की महाराजांनी खूप पूर्वी कुटुंब नियोजनाचे काही शस्त्रक्रियाचे शिबिर आयोजित केली होती. त्यावेळेला स्थानिक पुढारी किंवा काही सरकारी आरोग्य खात्यातले यंत्रणेतले लोक जे ज्यांना म्हणजे झारीतले शुक्राचार्य म्हणतात तशा पद्धतीच्या लोकांनी तो संपूर्ण कार्यक्रम उधळून लावला होता. आज एवढ्या वर्षानंतर सरकारी यंत्रणा थोडीफार काही तशीच आहे, राज्यकर्ते तेच आहेत वगैरे, पण त्यांच्याकडून आपल्याला मिळणारं सहकार्य त्याच्यामध्ये काही क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह असा काही बदल झालाय का? नक्कीच झालाय. कारण एक तर ही संस्था सेल्फलेसली काम करते हे त्यांना पूर्णपणे पटलंय. त्याच्यामुळे त्याचं दुसऱ्या कुठल्याही संस्थेशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. एका वेगळ्या स्तरावर ही काम करते हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याशी बोलताना वागताना किंवा आपल्याला कोणतीही नोटीस पाठवताना ते फार काळजीपूर्वक पाठवतात आणि आपले हे जे वेगळे वेगळे कार्यक्रम आहेत त्याला पूर्णपणे पाठिंबा देतात की ठीक आहे वालावलकर हॉस्पिटलमधून आहे ना म्हणजे हे व्यवस्थितच असणार आणि ह्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण ही संस्था खरोखर लोकांसाठी काम करते आणि तळागाळातल्या लोकांसाठी काम करते. ते करू शकणार नाहीत हेही त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तर मगाशी मी उदाहरण दिलं ना की हेल्थ सेक्रेटरी जिथे एवढे फॉर आहेत त्यामुळे ते फॉर असल्यामुळे खालच्या लोकांना ऑटोमॅटिकली मनात नसलं तरी सुद्धा ते करणं भाग आहे. आणि लोक हे करून घेतात कारण लोकांना आता या संस्थेचं महत्त्व कळलेलं आहे. त्याच्यामुळे असा कोणी अडसर आणला तर लोकच विरोध करतील आणि ते काम सुरळीत पाडायला मदत होईल. म्हणजे हे सरकारी यंत्रणा जी तशी संवेदनाक्षम नसते त्यांच्याकडूनही आपल्याला आता रिस्पॉन्स चांगला मिळतोय. पुढचा प्रश्न असा आहे की कधी कधी हाताबाहेर जाणारी एखादी केस असते ती प्रयत्नपूर्वक परिश्रमपूर्वक असं डॉक्टर मेहनत करून वाचवतात आणि ती घटना त्यांच्या संपूर्ण करिअरला ब्रेक देणारी ठरते. लोकांचा त्याच्यामुळे विश्वास निर्माण होतो, एक वेगळं वातावरण निर्माण होतं आणि पूर्वी जे काही अडचणी असतात याच्यामध्ये करिअरमध्ये त्या बाजूला होतात. एक वेगळा ब्रेकच ठरतो. तर डेरवण हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं का की ज्याच्यामुळे पेशंटचा ओघ सुरू झाला, लोकांमध्ये एक चांगला संदेश गेला? ऑलमोस्ट रोज असा एक अनुभव आम्हाला येतो, पण त्यातले काही ठराविक आहेत ते मी सांगते. एकदा रात्री 2 वाजता मला आयसीयूतून फोन आला, नाही 12 वाजता, की असा हार्ट अटॅकचा सिरियस पेशंट आलाय आणि तुम्ही या. तर मी जरी आला तरी मी फोनवरून काही महत्वाच्या गोष्टी लगेच सांगत असते. तर मी त्या मेडिकल ऑफिसरला सांगितलं की असं असं सुरू करा, अशी अशी ट्रीटमेंट द्या आणि म्हटलं मी येतेच. पण काय झालं त्या दिवशी खूप दिवसभर काम झाल्यामुळे मला झोप लागली. म्हणजे इतकी गाढ झोप लागली की मी गेलेच नाही आणि एकदम 3 वाजता मला जाग आली अचानक. ती जाग कशी आली मला माहिती नाही आणि मी धावतच आयसीयूत गेले. अक्षरशः धडधडत होतं मला की आता त्या पेशंटचं काय झालं असेल. गेले तर त्या मेडिकल ऑफिसरनी त्या पेशंटला व्हेंटिलेटर लावून झोपवलेलं होतं. कार्डियक मॉनिटर बघितला, स्ट्रेट लाईन होती, बाहुल्यांची हालचाल नाही. ऑलमोस्ट पेशंट डेड होता, फक्त व्हेंटिलेटरवर त्याला श्वास देत होता. तरी मी म्हटलं की ठीक आहे आपण त्याला काय आहे ते सगळं करू आणि पहिला पेसमेकर टाकला आणि बाकी सगळी जी औषधं आहेत ती फटाफट सगळी दिली. टेम्पररी पेसिंग पण व्यवस्थित झालं आणि थोड्या वेळाने मॉनिटरवर हार्ट बीट्स दिसायला लागली. सगळी औषधं चालू करून मी घरी गेले. म्हटलं सकाळी काय होतंय बघूया. सकाळी 6 वाजता मला मेडिकल ऑफिसरचा फोन आला की तो पेशंट जागा झालाय आणि भूक लागली म्हणतोय. म्हणजे आता याला कोणी वाचवलं आणि हे उठवून महाराजांनी तिथे नेलं आणि त्याला जीवदान दिलं. बरं जीवदान असं नाही, तो अजूनही तपासायला येतो. गेल्या महिन्यात शेवटची व्हिजिट होती त्यांची आणि ते अजूनही तपासायला येतात. सो अशा वेळी हे असे चमत्कार महाराज दाखवतात पेशंट्समध्ये. आणि तो होता मुस्लिम पेशंट. म्हणजे जर काय झालं असतं तर केवढा अवॉक झाला असता. शृंगारतळी गावचा होता आणि आता त्या गावातून एवढे पेशंट येतात. आपली 10-20% ओपीडी ह्या त्या गावातली असते. त्याच्यानंतर एकदा एक
40 वर्षाचा माणूस रात्री 10 वाजता आला आणि तो काहीतरी काम करून घरी जेवत होता आणि जेवताना तो जेवायला लागल्यावर त्यांनी आमटी जी आहे ती शेजाऱ्यांकडून आणली होती. ते शेजार म्हणजे काय, ते सगळे नातलगच असतात, त्यामुळे तो जाऊन शेजाऱ्यांकडून तो आमटीचा डबा आणला आणि आमटी सगळी ओतली आणि ते कालवून भात तो जेवला. जेवता जेवता त्याच्या लक्षात आलं की वाफा येत आहेत सगळ्या ह्याच्यातून, म्हणून त्यांनी तो कालवलेला भातही बघितलं तर सगळ्या त्याच्यातून वाफा येत होत्या. तर त्याला काही कळलं नाही की हे काय आपण खाल्लं आणि मग त्याला रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या. मग त्याला हॉस्पिटलला आणलं. खूप सिरियस होता तो, रक्ताच्या उलट्या होत होत्या. ECG मध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता आणि ब्लड प्रेशर लागत नव्हतं, हळूहळू तो गुंगीत जात होता. आणि मग मी ते डबा उघडला, त्याने डबा आणला होता, तर पूर्ण वाफा येत होत्या. त्याच्यावरून मी डायग्नोज केलं की काहीतरी ऍसिड असणार आहे हे आणि पॉयझनिंगचा हा प्रकार आहे आणि ते ऍसिड खाल्ल्यामुळे त्याची अन्ननलिका पूर्ण विरघळली असणार आहे आणि हृदयापर्यंत ते पोचल्यामुळे त्याला हार्ट अटॅक आलेला असणार आहे आणि म्हणून त्याचं BP डाऊन आहे, ज्याला आम्ही कार्डिओजेनिक शॉक म्हणतो. आणि मग मी रिलेटिव्हना सांगितलं की म्हटलं याचं काय आता खरं नाहीये, तुम्ही सगळ्या नातेवाईकांना बोलवा, जी काय ट्रीटमेंट द्यायची आहे ती आम्ही आमच्या परीने दिलेली आहे, आता सकाळी बघू काय होतंय. असं म्हणून मी सकाळी म्हणजे घरी गेले. रात्री सकाळी 7 वाजताच हॉस्पिटलला आले. म्हटलं याचं काय चाललंय बघूया. तर हा उठून बसला होता आणि सगळं काही त्याचं थांबलेलं होतं आणि खूप भूक लागली आहे म्हणाला, खूप भूक लागली आहे, मी खाऊ का असं म्हणत होता. त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचे ECGतले चेंजेस बरे झाले. त्याला मग खायला प्यायला अन्न सुरू केलं. त्यानंतर 8 दिवसांनी त्याची एंडोस्कोपी केली. एंडोस्कोपी म्हणजे अन्ननलिकेची तपासणी की काय कुठे अल्सर वगैरे नाही ना, तर ती सुद्धा नॉर्मल होती. ह्यावरून महाराजांना हेच सांगायचं होतं की योग्य निदान करणं आणि वेळेत उपचार देणं एवढंच तुमच्या हातात आहे, पण काय होईल फळ काय आहे तुमच्या हातात नाही, हे आम्हाला अगदी म्हणजे नक्कीच पटलेलं आहे या प्रसंगावरून. फळ हे फक्त तेच देऊ शकतात. असंच एकदा एक पूर्ण बेशुद्ध स्त्री दापोलीवरून हॉस्पिटलला ऍडमिट झाली. इतकी बेशुद्ध की पूर्ण कोमामध्ये होती. डोळ्याच्या बाहुल्यांची सुद्धा हालचाल नव्हती, फक्त कार्डियक मॉनिटरवर हृदयाचे ठोके दिसत होते, म्हणून आम्ही तिला ट्रीटमेंट सुरू केली. हिस्ट्री अशी होती की ती जेवायच्या आधी टॉयलेटला बाहेर अंगणात गेली आणि घरी आली आणि बेशुद्ध पडली. त्यावरून मी असं निदान केलं की बहुतेक हिला साप चावलेला आहे, खोबरा, आणि नाक चावला की हातापायातली शक्ती जाते आणि माणूस बेशुद्ध होतो. आणि मग तिला आम्ही ती सापाची औषधं आणि व्हेंटिलेटर असं चालू केलं, काहीही रिस्पॉन्स त्याच्यात नव्हता. असं करत करत 90 व्हायल्स दिल्या. आता विचार करा, 500 रुपये × 90 एवढा खर्च केला तरी सुद्धा ती काही बरी होईना. सगळे डॉक्टर्स म्हणायला लागले ह्या बाईने डायग्नोसिस केलं, हे बरोबर आहे की नाही, काय चाललंय यांचं. मग काकांशी चर्चा केली. तर काका म्हणाले असं करा, अजून तिला 3 व्हायल द्या, ती बरी होईल. मी लगेच धावत ICUत गेले आणि तिला 3 व्हायल अजून ASV दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हळूहळू तिची हालचाल सुरू झाली, हळूहळू ती श्वास घ्यायला लागली. तिसऱ्या दिवशी तिचा व्हेंटिलेटर आम्ही बंद केला. 5व्या दिवशी तिला डिस्चार्ज केली, पूर्ण बरी झाली. आणि एक 8 दिवसांनी मी अशीच OPDत बसले होते आणि एक बाई आली, चाफ्याची फुलं घेऊन आली होती आणि म्हणाली मला ओळखलं का, मी मालती गोखले. म्हटलं मी ओळखलं नाही. तर ती म्हणाली हो मी नाही का, मी तुमच्याकडे ऍडमिट होते. तेव्हा काय झालं होतं, मी टॉयलेटला गेले आणि तिथे मला साप चावला आणि साप चावल्यावर मी आत येईपर्यंत माझ्या हातापायातली शक्तीच गेली, त्याच्यामुळे मी बेशुद्ध झाले आणि मग मला इथे आणलं आणि इथे आणल्यानंतर काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पण मी आज दापोलीहून मुद्दाम इथे आले कारण मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की आज ह्या हॉस्पिटलमुळे माझ्या 2 मुलांना आई मिळालेली आहे आणि म्हणून हॉस्पिटलचे आभार मानायला मी इथे आलेली आहे. तर हे ती सांगायला इथे आलेली होती. त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या व्यवहारात पारदर्शकता राहावी म्हणून पहिल्यांदाच काकाने नियम केला होता की जे डॉक्टर्स असतील ते फुल टायमर, कारण आमचं फील्ड एवढं कमर्शियल आहे ना, लाखो रुपये दिवसाला कमवू शकतो आपण. इथे प्रॅक्टिस, तिथे 10 ठिकाणी प्रवास आणि त्याच्यात तुम्हाला जी सेवा लोकांना द्यायची आहे ती आपण देऊ शकत नाही, कारण जिकडे तिकडे फक्त पैसाच दिसतो. त्यामुळे फुल टाइमर डॉक्टर असावेत. ह्या उद्देशामुळे काय झालं, आजूबाजूचे डॉक्टर थोडे नाराज असायचे, कारण पेशंट रिफर केला तरी त्यांचा काही वैयक्तिक फायदा त्याच्यात व्हायचा नाही आणि त्यामुळे थोडंसं रिफर करताना काय कशासाठी वगैरे असं असायचं, थोडासा निगेटिव्ह अप्रोच असायचा. आणि अशाच गटातल्या एक डॉक्टर रात्री 10:30ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या. त्यांनी मला आधी फोन केला होता मी येणार आहे म्हणून. त्यांच्या मिस्टरांनी, तेही डॉक्टर होते, त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता
आणि सगळं आम्ही तयारी ठेवली होती, त्या येणार म्हणून सगळं व्हेंटिलेटर वगैरे, आणि त्यांना बेडवर आडवं झोपवलं आणि त्या स्टॉप झाल्या. म्हणजे हृदय बंद, संपलंच सगळं. आता म्हटलं काय करायचं, एक तर त्या विरोधी गटातून आलेल्या आणि हृदय स्टॉप. त्यानंतर आमच्याकडे ते डिफिब्रिलेटर नावाचं जे मशीन असतं त्यांनी आम्ही त्यांना 3-4 वेळा शॉक्स दिले. खरं एवढे द्यायची पद्धत नाही, 1-2 वेळा जर नाही झालं तर सगळं बंद करायचं असतं आणि डिक्लेअर करायचं की आता संपलं. एक 5-6 वेळा शॉक देऊन अक्षरशः त्यांची छाती भाजली होती, कारण ते 400 ज्यूल्स पर्यंत मॅक्झिमम आम्ही शॉक देऊ शकतो. आणि 5व्या शॉक नंतर त्यांचं हृदय धडधडायला लागलं. मॉनिटरवर दिसलं हृदय धडधडतंय. तरीही मी मिस्टरना त्यांच्या म्हटलं, डॉक्टरना, की आपण आत्ता काही सांगू शकत नाही, कारण ब्लड प्रेशर चांगलं राहिलं पाहिजे, त्यानंतर त्यांची किडनी पण नीट फंक्शन झाली पाहिजे, इतर अवयव आहेत त्यांना रक्तपुरवठा कमी आहे, तो ठीक झाला तर आपण म्हणू शकतो या बऱ्या झाल्या, नाही तर काही खरं नाही. आणि झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी राऊंडला आले, बाई उठून बसलेल्या, सगळं व्यवस्थित, इतकं व्यवस्थित की त्यांना 5व्या दिवशी डिस्चार्ज केलं. 1 महिन्यानी त्या प्रॅक्टिसला लागल्या. म्हणजे विरोधकांवर उपचार करूनही यश देण्याचं काम हे या बाबतीत महाराजांनी केलेलं आहे. पण ह्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. असे शॉक आम्ही कित्येक जणांना देतो, पण सगळीच माणसं उठतात असं नाही. सो कोणाला उठवावं आणि कोणाला नाही हे केवळ महाराजच ठरवत असतात. एकदा अशीच एक 45 वर्षाची बाई आली होती, गरीब होती ती, आणि तिच्या दोन्ही हातापायाला मुंग्या येऊन शक्ती कमी झाली होती. तर तिला तपासलं तेव्हा कळलं की तिच्या मानेच्या मणक्यामध्ये गॅप आहे आणि त्याच्यामुळे तो कॉम्प्रेस होऊन हळूहळू ती लुळी पडणार आहे. म्हणून मग नाडकर्णी सरांना तिला दाखवलं आणि सरांनी तिचं ऑपरेशन केलं, कारण सगळं घर तिच्यावर अवलंबून होतं. नवराही काहीतरी बेडरिडन होता आणि मानेच्या मणक्याचं ऑपरेशन त्यावेळी नाडकर्णी सर तिथे असल्यामुळे झालं आणि ती बरी झाली आणि आता ती 4 मुलांचा चांगला सांभाळ करते. त्यानंतर एकदा असं झालं की डॉक्टर नाडकर्णी आणि मलेशियाहून डॉक्टर गोरेंनी काही डॉक्टर्स आणले होते की त्यांना आपण दाखवू हॉस्पिटल आणि ट्रेनिंग देऊ मानेच्या मणक्यासाठी म्हणून आणले होते. आणि पहिलाच पेशंट आला तर तो झाडावरून पडला होता आणि मानेचा एक्सरे काढला तर दोन्ही हातापायाची शक्ती लुळी आणि मानेचा मणका फ्रॅक्चर झाला होता. लगेच तिघही डॉक्टरनी कॅज्युअलिटीतच त्याला बघितलं आणि ह्याचं काय ऑपरेशन करायचंय, कुठे प्लेट कुठे स्क्रू वगैरे ते ठरलं. त्याला ऑपरेशन थिएटरला घेतलं. ते ऑपरेशन संपतंय तोच एक बाई आली. ती पण अशी मोळी घेऊन चालली होती आणि ते भार तिचा एकदम मानेवर आला आणि मानेचं फ्रॅक्चर झालं होतं. मानेच्या मणक्याचं फ्रॅक्चर, हातपाय लोळे. आम्ही लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये फोन केला की सर असा पेशंट आलाय. सर लगेच बाहेर आले. तिला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट सरांनी दिली की तिला काहीतरी स्क्रू टाकायचा आणि ट्रॅक्शन द्यायचं आधी आणि तिच्या मानेचं ट्रीटमेंट करायची. त्याच्यानंतर परत थोडा वेळाने एक स्त्री आली, ती तर गरोदर होती आणि तिला बैलांनी मारलं होतं आणि अशा अवस्थेत तिच्या मानेला मार लागल्यामुळे मानेचा मणका कोलॅप्स झाला होता आणि हातापायाची शक्ती गेली होती. गोरे सरांना बोलवलं. सरांनी पेशंट बघितला आणि तिला ट्रॅक्शन देऊ असं सांगितलं, कारण ती गरोदर होती. ऑपरेशन वगैरे सगळ्या भानगडी कठीण होत्या. आणि ह्या 3 वेगळ्या मॉडॅलिटीजनी एकाच दिवशी डेरवणसारख्या खेडेगावात पेशंटची ट्रीटमेंट झाली. त्यांना मानेच्या मणक्याचे स्पेशालिस्ट तिथे मिळाले आणि तिन्ही पेशंट चालत आपल्या घरी गेले. याला आपण आणखीन काय म्हणू शकतो? मुंबई पुण्यात सुद्धा तुम्हाला मानेच्या मणक्याचे डॉक्टर असे मिळणार नाहीत की तुमची शक्ती जाण्याआधी ते मिळतील, तुमचं डायग्नोसिस होईल. मी असे कित्येक पेशंट बघितलेत, नको ते टेस्ट MRI वगैरे करत फिरत असतात. त्यांना खरं काय झालं हेच कळलेलं नसतं, कारण त्यांना असं वाटतं की MRI केला की जगातलं सगळं झालं. पण निदान होणं हे फार महत्वाचं आहे आणि ते इथे झालं, कारण ही सुपर स्पेशालिटी फॅसिलिटी आज महाराजांनी इथे दारात आणून ठेवली आहे. म्हणून शहरातल्या लोकांना जरी वेळेत ट्रीटमेंट मिळाली नाही तरी खेडेगावात मिळावी याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि ह्या तिन्ही केसेसवरून आम्हाला अगदी जाणवलं की हे किती महत्वाचं आहे. आणि इतकंच नाही तर सामाजिक कार्य तर हॉस्पिटल करताय, आलेलं बरं करणं, औषधं देणं, मेळावे घेणं, पण तरी सुद्धा लेटेस्ट ऍडव्हान्स रिसर्च काय असावा तोही इथे बघायला मिळाला. कारण एकदा एक मणका कोलॅप्स झालेला पेशंट आला होता आणि त्याच्या मणक्यामध्ये कॅन्सरमुळे प्रसार होऊन गाठी झाल्या होत्या आणि खूप सिव्हिअर पेन होत होतं. आता डॉक्टरकीमध्ये काय आम्ही जास्त करू शकतो तर त्यांचं पेन रिलीव्ह करू शकतो की जे काय आयुष्य आहे ते चांगलं मिळेल. तर तिथे सुद्धा डॉक्टर नाडकर्णींनी कोणत्याही प्रकारचा अॅनेस्थेशिया न देता नुसत्या लोकल अॅनेस्थेशियाखाली एक सुई घालून बलूनद्वारे तो मणका
जो कोलॅप्स झालेला होता तो इन्फ्लेट केला. याला बलून कायफोप्लास्टी म्हणतात. मला माहित नाही म्हणजे भारतामध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये बलून कायफोप्लास्टी सारखी प्रोसिजर शहरात किती होते माहित नाही, पण डेरवणला मात्र ती नक्की होते. आणि तो पेशंट जो आलेला होता तो बलून क्लायफोप्लास्टी अर्ध्या तासात झाल्यानंतर चालत बेडवरून उठून आपल्या घरी गेला. म्हणजे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आणि अशा प्रकारचे डॉक्टर आणि अशा प्रकारची क्वालिटी केअर ही तिथे रुग्णांना मिळते. एकदा असंच झालं, एक साप चावलेली आजी ऍडमिट झाली आणि ती खूप सिरियस होती. म्हणजे कारण काय, ती खूप दिवसांनी आली होती, पैसे नसल्यामुळे तिला कोणी आणायलाच नव्हतं, तिचे प्लेटलेट्स कमी झाले होते, किडनीज दोन्ही फेल झाल्या होत्या, ब्लड प्रेशर लागत नव्हतं. तरी आम्ही तिला ट्रीटमेंट चालू केली. आणि मग मी डॉक्टर डेव्हिड वॉरेलना मेल केली. म्हटलं अशी अशी बाई आली आहे, काय करायचं, काय ट्रीटमेंट देऊ. तर ते म्हणाले की, आणि मी त्यात लिहिलं होतं की मला हिच्या किडनीची खूप काळजी वाटते, ही बरी होईल की नाही, म्हणजे किडनीज बऱ्या होतील की नाही. तर त्यांनी मेलला उत्तर लिहिलं की अहो हिच्या किडनीज काही ओव्हरऑलच बरी होईल की नाही अशी मला काळजी वाटते, त्याच्यामुळे तुम्ही विसरा, ह्या केसमध्ये तुम्ही काही इंटरेस्ट घेऊ नका. तरीही मी म्हटलं नको, आपण काय असेल ते करू. पण ते नातेवाईक काही तयार नाहीत. शेवटी ते तिला घरी घेऊन गेले. म्हटलं ठीक आहे, तुम्ही घरी घेऊन जा, पण रोज एकदा सकाळी मला फोन करा की तिची काय परिस्थिती आहे, युरिन आउटपुट कसं होत आहे. आणि तिला काय औषधं लिहून दिली आम्ही जाताना, आणि रोज सकाळी आम्ही फोन करत राहिलो. 8 दिवस फोन झाला. 8 दिवस ती जगली म्हणजे ती जगली ना. सो तिचं लाईफ वॉज सेव्ड. याचा अर्थ असा झाला की जिथे डॉक्टर डेव्हिड वॉरेलनी सुद्धा आशा सोडली होती, तिथे महाराजांनी त्या पेशंटला बरी करून दाखवली. सो हा एक मोठा चमत्कारच मला वाटला, कारण त्यांनी लिहिलेलं होतं की शी विल नॉट सर्व्हाइव्ह, आणि ती बाई आज बरी आहे. त्यानंतर एकदा एक 16 वर्षाचा मुलगा, मुंबईचा होता तो, कुठेतरी कोकणात फिरायला आला होता आणि ऍक्सिडेंटनी आला. खूप इंजुरीज होत्या, पॉलिट्रॉमा, त्याच्या फुफ्फुसाच्या बरगड्या तुटल्या होत्या, फुफ्फुसाला इंजुरी झाली होती, पायाला खूप मोठं फ्रॅक्चर झालं होतं आणि व्हेंटिलेटरवर होता, मेंदूला मार लागला होता, खूपच सिरियस होता. पण त्याचे जे वडील होते त्यांना फारच आशा होती. ते सारखा स्वामींचा फोटो घेऊन असे आयसीयूच्या बाहेर बसलेले होते, उदबत्ती वगैरे लावून, की नाही हा बरा होणारच, तुम्ही प्रयत्न करा. आम्ही मनात म्हणायचो हा कसा बरा होणार आता, आणि त्यांना टाळायचोच म्हणजे. पण तरी ते म्हणायचे नाही, हे स्वामींचं हॉस्पिटल आहे, हा बरा होणार, आणि हा बरा झाला तर मी माझे सगळे दागिने या हॉस्पिटलला देणार आहे, मला तुम्ही काय सांगू नका. तरी आम्ही आपली त्याची ट्रीटमेंट चालू ठेवली. आणि मग त्याला गँग्रीन झालं पायाचं, आणि पाय सगळा कुजला, मग शरीरात सेप्टिक झालं, मग पायाचं अॅम्प्युटेशन करावं लागलं. आणि मग थोडी थोडी सुधारणा त्याच्यात झाली, म्हणजे इथून आपल्या हॉस्पिटलतर्फे. आणि मग ते म्हणाले की आता आम्ही मुंबईचे आहोत, तर आम्ही याला घेऊन आता मुंबईला जातो, पुढचं काय ते आम्ही तिथे करू. आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर 1 वर्षांनी मला फोन आला की मी असे सुनीलचे वडील बोलतोय, आणि उद्या राखी पौर्णिमा आहे, तर आम्हाला यायचंय. मी काही तेव्हा ओळखलं नाही. म्हटलं कोण आहे ते. नाही, आम्हाला नर्सेसना राखी बांधायची. म्हटलं ठीक आहे, या तुम्ही. तसं ते आले, त्या मुलाला व्हीलचेअरवर घेऊन आले, सगळ्या नर्सेसना आम्ही बोलवलं, त्यांनी त्यांना राखी बांधली. आणि त्यानंतर ते म्हणाले की मी जे म्हटलं होतं दागिने देईन, त्यांनी सगळे दागिने आणलेले होते घरातले, आणि ते सगळे दागिने त्यांनी या हॉस्पिटलला दान दिले. आणि ते म्हणाले की म्हणजे दागिने दान दिल्यानंतर मला जरा आश्चर्याचा धक्का बसला, कारण एकतर हे कलियुग आहे, गरज सरो आणि वैद्य मरो, म्हणजे बरं झाल्यानंतर कोण भेटायला येते, पण तरी एवढं लक्षात ठेवून ते भेटायला आले, हे एक आश्चर्य. आणि त्यांनी जे म्हटलं, शब्द पाळणारे वडील, हे केवळ एकाच गोष्टीसाठी की हे स्वामींचं हॉस्पिटल होतं, आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट केली. आणि एवढंच नाही तर प्रत्येक वेळा बरे झालेले जे आजी आजोबा असतात, कोण काका मामा असतात, ते येताना आपल्या अंगणातली चाफ्याची फुलं किंवा गजरा किंवा काही पुस्तकं किंवा काही लेख असे वाचायला घेऊन येतात, मध घेऊन येतात जंगलातला, म्हणजे आपल्या परीने जे जे काही शक्य आहे ते येताना घेऊन येतात आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना देतात. सो अशा प्रकारचं आपुलकीचं नातं या हॉस्पिटलमुळे निर्माण झालेलं आहे. आणि असे हे सगळे अनुभव वेगवेगळ्या प्रसंगातून पेशंट संदर्भातले महाराजांनी सगळं घडवलेलं आहे, ते आम्हाला रोज येत असतात. यातले एक झलक म्हणून हे मी थोडेसे अनुभव तुम्हाला सांगितले. स्वतःचे काही अनुभव सांगा. स्वतःचे अनुभव म्हणजे
एकदा रुजू झाल्यानंतर आम्ही सगळ्या डॉक्टरनी ठरवलं की आता आपण हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन घ्यायचं. कारण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा पेशंटला जर काही आजार असले तर ते आपल्याला होऊ शकतात. त्याच्यामुळे काही अशा काविळी आहेत, उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी ही कावीळ आम्हाला होऊ शकते, HIV होऊ शकतो. सो त्या दृष्टीने काही आपण लसीकरण करू शकतो, म्हणून ती लस घ्यायची आणि म्हणून सगळ्यांनी टेस्ट करायची. म्हणून आम्ही टेस्ट केली आणि त्याच्यात माझी हेपॅटायटिस बी ची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता डॉक्टर असल्यामुळे हे सगळं माहिती होतं की हेपॅटायटिस बी झाला की हळूहळू कावीळ होणार, लिव्हर फेल होणार, लिव्हरचा कॅन्सर होणार, हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि डोळ्यातनं गळागळा पाणी आलं. म्हटलं संपलं जातं आयुष्य आपलं, आता काहीही पुढे होऊ शकत नाही, काहीही आपण करू शकत नाही आणि बस आता आपली करिअर संपली असं मनात विचार आला. आणि मग संध्याकाळी काकांना भेटायला गेलो. ते चेहरा बघून काकाने ओळखलंच की हे काय झालंय. तर म्हटलं असं असं हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आलंय. ते म्हणाले छेट काय नाही, काही तुमची पॉझिटिव्ह वगैरे नाहीये, ते तुम्ही असं करा, तुम्ही परत ब्लड घ्या आणि पुण्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे तिथे तुम्ही रक्त तपासायला पाठवा. लगेच आम्ही ते ब्लड तिथे पाठवलं. 3 दिवसांनी काकांनीच मंदिरातून फोन करून सांगितलं की तुमची टेस्ट निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर असंच एकदा रात्री आम्ही झोपलो होतो आणि माझा मुलगा 1.5 वर्षाचा तोही झोपला होता माझ्या शेजारी आणि त्याला खोकला येऊन तो उठला एकदम. असं काही खोकला आता लहान मुलांना येतोच, म्हणजे एवढं काही आम्हाला त्यात गंभीर वाटलं नाही, पण तो खोकला कमीच होईना आणि हळूहळू तो इतका वाढला की त्याला श्वास घ्यायला त्रास झाला आणि श्वासनलिका त्याची एकदम बंद झाली. याला लहान मुलांमध्ये क्रूप असा आजार म्हणतात. श्वासनलिका लहान मुलांची खूप नाजूक आणि त्यांच्या करंगळी एवढी असते आणि त्याला जर सूज आली कुठल्या इन्फेक्शनमुळे तर ती एकदम बंद होते आणि मुलाचा श्वास थांबतो आणि ते मूल काळनिळं होतं आणि जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो. तसं त्याला एकदम झालं. मी आणि डॉक्टर नेताजींनी धावतच होतो, म्हणजे सगळं घर तसंच टाकून आम्ही हॉस्पिटल एवढ्या जवळ असल्यामुळे धावतच त्याला नेलं हॉस्पिटलमध्ये आणि जे काही उपचार आहेत ते पटापट केले. सगळ्या डॉक्टरना बोलवलं आणि मग थोड्या वेळात त्या सगळ्या इंजेक्शननी त्याला बरं वाटायला लागलं. ह्याचाच अर्थ काय की आम्ही त्या कॅम्पसमध्ये महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये राहत होतो म्हणून हे शक्य होतं. हे जर मी मुंबई पुण्याला आले असते तर आमचा मुलगा आज आम्हाला दिसला नसता. आणि हे सगळं त्यांच्यामुळे झालं. आणि बाकी माझ्या स्वभावातला बदल, कारण आज मी एवढं बोलते, मी शाळेत असताना कधी एक भाषण सुद्धा केलेलं नाही, त्याच्यामुळे ते सगळं हे हॉस्पिटल हे श्री सद्गुरू सहजानंद सरस्वती स्वामी महाराजांचं साकारलेलं स्वप्न आहे. त्या दृष्टीने या हॉस्पिटलशी जे संबंधित लोक आहेत, सर्व कर्मचारी वर्ग वगैरे, त्या सर्वांवर कोणती मोठी जबाबदारी आहे असं आपल्याला वाटतं? जबाबदारी म्हणजे ह्या रुग्णालयाची काही वैशिष्ट्ये आहेत आणि ती पार पाडणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे काही सामान्य रुग्णालय नाहीये. ह्याची वैशिष्ट्य अशी आहेत की हे खेडेगावात लोकांच्या दारात असलेलं रुग्णालय आहे. ते खूप प्रशस्त आहे आणि स्वच्छ आहे, तर ते तसं ठेवणं ही एक मोठी जबाबदारी आहे. दुसरं, इथले सगळे व्यवहार हे अतिशय पारदर्शक आहेत, आर्थिक व्यवहार, ते तसे मेंटेन करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. दुसरं, लोकांना परवडेल अशा दरात ते उपलब्ध करून देणं. नुसतेच उपचार नाही तर क्वालिटी केअर सतत मेंटेन करणं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि ह्या सगळ्यासाठी सतत परदेशी डॉक्टर येत राहणं हॉस्पिटलमध्ये, म्हणून त्यांच्याशी सतत कम्युनिकेट करणं आणि हे सगळं करून घेणं हे महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर हे रुग्णालय नुसतीच सेवा देत नाही, तर माणसाचा, मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्याच्या सगळ्या आरोग्याची जबाबदारी ह्या हॉस्पिटलने घेतलेली आहे. आणि म्हणूनच लोकांच्या दारात जाऊन ते कम्युनिटी बेस्ड सेवा पुरवतं. तेव्हा सामाजिक भान असलेलं हे एकमेव रुग्णालय आहे आणि ते सामाजिक भान हरवू द्यायचं नाहीये आम्हाला, आणि ही मोठी जबाबदारी आहे. कदाचित देरवण हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे की एवढं मोठं सामाजिक भान ठेवून भारतामध्ये ते काम करतंय. जेव्हा जहाजाचा वेग ठरवायचा असतो तेव्हा साधारण अशी पद्धत असते की त्या ताफ्यात जेवढी जहाज आहेत त्याच्यातलं शेवटचं जहाज जेव्हा किनाऱ्याला लागेल त्या जहाजाच्या वेगावरून जहाजाचा वेग ठरवला जातो.
ह्याचाच अर्थ काय? तर संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, त्यात असं म्हटलंय की अश्वम नैव गजम नैव सिंहम नैवच नैव अजपुत्र बली दध्या दैवो दुर्बल घातकः. म्हणजे जेव्हा बळी द्यायचा असतो तेव्हा कोणीही वाघाचा किंवा सिंहाचा बळी देत नाही, तिथे दुर्बलांनाच बळी दिला जातो. आणि अशा दुर्बलांना ताठ मानेने जगता यावं ह्यासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे. आणि ही जबाबदारी पार पाडणं हे खूप मोठं काम आहे. आणि म्हणूनच ट्रस्टने कोकणचा विकास व्हावा यासाठी पंचतारांकित हॉटेल्स, मॉटेल्स, मॉल्स, टुरिस्ट पॉइंट्स हे डेव्हलप न करता समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि हे खूप मोठं विशेष हे आहे. आणि माझ्या पर्सनल बाबतीत विचार करायचा झाला तर समय से पहिले और भाग्य से अधिक म्हणण्यापेक्षा भाग्यापेक्षा खूप अधिकच इथे मिळालेलं आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये काम करताना हॉस्पिटल जसं मोठं होत गेलं तसं मीही घडत गेले. आणि पुस्तकी शिक्षणातून किंवा डिग्रीतून जे मिळेल त्याच्यापेक्षा इथल्या अनुभवातून आणि काका महाराजांच्या सतत पाठिंब्यामुळे आणि मार्गदर्शनातून मी घडत गेले. जसं वृक्ष परोपकारासाठी फळं देतात, नद्या परोपकारासाठी वाहतात, गायी परोपकारासाठी दूध देतात, तसा हा ट्रस्ट लोकांच्या परोपकारासाठी सतत झटत असतो. आणि लोक म्हणजे कोण? दुर्बल समाजातील लोक, ह्यांच्यासाठी झटत असतो. यावर एक सुभाषित माझ्या बाबतीत मला म्हणावंसं वाटेल, कीटकः सुमनः संगात आरोहती संताम शिरः अश्यपीयती देवत्व महद्भी सुप्रतिष्ठितः. म्हणजे कीटक सुद्धा फुलाच्या सानिध्यात आल्यावर देवाच्या जसा डोक्यावर जाऊन चढतो, तसं रस्त्यावरचा दगड सुद्धा सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यावर दगड घेतो, आकार घेतो. तशीच मी घडत गेले महाराजांच्या सानिध्यात. आणि ते खंबीरपणे सतत माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि एकच प्रार्थना त्यांच्याकडे आहे की आमची बुद्धी, माझी बुद्धी सतत त्यांच्या चरणी स्थिर राहो. तसे आम्ही इथे बसलेले सर्वच लोक यांना त्या निमित्ताने अनेक वेळेला डेरोन हॉस्पिटलला आलेलो आहोत, सर्वत्र फिरून पाहिलेलं आहे. काका तर नवीन माणसाला आवर्जून पाठवतात, बरोबर कोणतरी माहितगार देऊ की जा तू प्रत्येक डिपार्टमेंट पाहून ये. पण आज आपण जे हॉस्पिटलचं अंतरंग आमच्या समोर उभं केलं, अनेक गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर आता नेमका कोणत्या शब्दामध्ये समारोप करायचा याच्याबद्दलच माझ्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. तरी जमेल तसं सांगतो माझ्या भावानं. आपल्या हॉस्पिटलला हिंदू मिशनरी हॉस्पिटल असं एका डॉक्टरनी वर्णन केलं. ह्या मिशनरी शब्दाला ख्रिश्चन लोकांनी एक काही परंपरा निर्माण केली, पण त्याच्यामागचा त्यांचा जो काही हेतू होता तो धर्मप्रसार एवढाच मर्यादित होता. पण आमचं हे जे हिंदू मिशनरी हॉस्पिटल आहे त्याच्यामागे प्रेरणा अर्थात दिगंबरदास महाराजांची, सहजानंद सरस्वतींची आहे. आणि ही प्रेरणा केवळ धार्मिक नव्हे, देश, देव आणि धर्म या तिन्हींच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी हे महाराजांनी सुरू केलेलं कार्य आहे. हे कार्य आपण तिथले सर्व कर्मचारी ज्या तऱ्हेने पार पाडताय, महाराजांचं कार्य एक त्याला वेगळं पावित्र्य आहे. ते जे ज्या तऱ्हेने आपण पार पाडताय ते पाहिल्यानंतर असं वाटतं की आपणाला जशी त्या रुग्णबाईंनी चाफ्याची फुलं आणून दिली तशीच वारंवार, जसं तुम्ही उल्लेख केले, तशी चाफ्याची फुलं, मोगऱ्याचे गजरे वारंवार तुम्हाला मिळावे. हे हॉस्पिटल खूप मोठं, सर्व जगामध्ये त्याचं नाव जवळजवळ पोचलेलं आहेच, पण त्याचा अक्षरशः डंका वाजवावा सर्व जगामध्ये. आणि महाराजांचं हे जे साकार झालेलं स्वप्न आहे त्याने आपला समाज सुखी, समृद्ध, बलशाली व्हावा आणि त्याच्यासाठी महाराजांनी सर्व प्रकारचं बळ आपल्या पाठीमागे उभं करावं, एवढं बोलून आपण आजचा हा कार्यक्रम थांबवूया.